पंढरीची वाटा आणि या पंढरीच्या वाटेवरती असणारं बेनेगाव आणि या बेनेगावमध्ये श्री गणेश मंगल कार्यालय, ह्या मंगल कार्यालयामध्ये अशी ही सेवा केली जाते की गेली 3 दिवसापासून या कार्यालयामध्ये जे वारकरी येत आहेत मुक्कामाला, खरं तर निवाऱ्याची गरज अत्यंत महत्त्वाची असते. ऊन वारा पाऊस आपण झेलू शकतो, पण रात्री सुखाची झोप लागण्यासाठी निवारा हा महत्त्वाचा असतो. असा हा निवारा श्री गणेश मंगल कार्यालयाचे धर्मराज कुटे यांनी सोय करण्यात आली आहेत. महाराज आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून विचारावं दिंडीमध्ये किती लोक आहेत आणि प्रवास कसा झालेला आहे. महाराज, एकंदरीतच आपण पाहिलं तर हा मुक्काम दर मुक्काम करत आपण टेंभुर्णीमध्ये आलेला आहात आणि ह्या कार्यालयाच्या वतीनं आपली सोय करण्यात आलेली आहे. किती भाडं वगैरे आपल्याकडून काय घेतलं आहे का? गेली अनेक वर्षापासून आमच्या नागापूर बोललेगाव ते पंढरपूर पायी दिंडे सोहळ्याचा या ठिकाणी मुक्काम असतो. दरवर्षी आम्हाला आमचे असणारे परमार्थ स्नेही धर्मराज कुटे यांच्या वतीने फ्रीमध्ये कुठल्याही प्रकारचा पैसा, कुठल्याही प्रकारची काही मागणी नसते. उलट त्यांच्याकडून आम्हाला भोजन पण असतं. कुठल्या आणि जे काही लागत असेल मदत तीसुद्धा ते आम्हाला मदत करतात. आपल्या दिंडीमध्ये किती लोक आहेत? 470 लोक आहेत आज. आणि प्रवास कधीपासून चालू झाला? गेली 15 तारखेपासून चालू आहे प्रवास. आज मला वाटतं 8वा दिवस आहे आमचा. हो. काय साधारण वाटते की आनंदवारी या ठिकाणी पंढरपूरची म्हणलं की आनंदवारी आहे. हो, आनंदवारी आपल्याला आनंद देण्यासाठी कुठे मालकांनी अजून काय काय काम तुमच्याकडून हे केलेलं आहे? नाही, आमच्याकडून काय केलेलं, सेवा काय केलेली आहे तुमची? कुठे पाटलांनी सर्व जे काय आम्हाला लागेल नाही वारकऱ्यांना सेवा त्या सेवेसाठी कुठे पाटील आमच्यासोबत सततपर आहेत. हो. आणि किती जण आहेत? महिला किती आहेत, पुरुष किती आहेत? साधारण सर्व 470 आहेत, दोन्ही महिला आणि पुरुष वारकरी. काय वाटतं विठ्ठलाकडे काय मागणं असणार आहे? विठ्ठलाकडे काय मागणं असायला, जे शेतकऱ्यासाठी जे काही धर्माचा प्रसार असतो तो आम्ही विठ्ठलाकडे मागतो. जे काही सर्व सुख पाहिजे असेल असं, बाकी काय नाही. तुम्हाला काय सांगाल की गेल्या वर्षी आपण गेल्या वर्षापासून हा कार्यालय जे आहेत आपले फ्रीमध्ये या ठिकाणी देत आहेत आणि कुठंतरी एक आपल्या हातून सेवा चांगली पुण्याचं काम करते. कारण असं म्हटलं जातं की संत येते घरात होती दिवाळी दसरा, असे संत आपल्या घरात किंवा आपल्या कार्यालयात आलेले. या ठिकाणी आपण ज्यावेळेस नवीन कार्यालय झालं आज 2023 पासून ते आज तागायत मी जे 4 दिवसामध्ये जे काही असेल ते वारकरी सेवा देण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पाणी, मोफत पाण्याची व्यवस्था, RO प्लॅन्टची पाण्याची व्यवस्था आणि मुक्कामी दररोज आज जवळजवळ 20 तारखेपासून दररोज दिंडे आहेत. 1000 माणसांची सेवा माझ्या हातून घडत आहे आणि त्याच्यामध्येच माझा आनंद या ठिकाणी आहे. कुठंतरी मरावे परंतु कीर्तिरूपी उरावे असे तुमची भूमिका असणार आहे. आणि कारण तुमच्याकडे दानत्व आहे आणि ज्यांच्याकडे दानत्व असतं तेच खरं तर अशा पद्धतीने येतात. साधारण आता केलं असतं तर व्यवसाय भरपूर झाला असता, पण तुम्ही त्याकडे गेला नाही. काय कारण असेल? काय वाटलं तुम्हाला असं वारकऱ्यांची काय सेवा? नाही, दिंड्याचे आता लग्नसराई आहे. अधिक महिन्यामुळे पुढं लग्नसराई असतानासुद्धा मी या 8 दिवसामध्ये एकही काम कुठलं घेतलं नाही. कारण दिंडी सोहळा हा भगवंताचा आहे आणि दिंडीमध्ये पायी चालण्यापेक्षा इथंच सेवा दिलेली माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी अतिशय चांगली आहे. त्यामुळं मी इथून पुढेही समाजासाठी आणि वारकऱ्यासाठी सेवा देण्याचा प्रयत्न करीन. खरं तर मरावी परंतु कीर्तिरूपे उरावे असं म्हटलं जातं. या पद्धतीने धर्मराज कुटे असेल, त्यांचे सर्व परिवार असेल, या ठिकाणी वारकऱ्यांची कुठंतरी चरणसेवा अशी सेवा करत आहे. आणि खरं तर निवारा हा महत्त्वाचा आहे आणि अशा निवाऱ्याची सोय या ठिकाणी केलेला आहे. आम्ही त्यांना थोडासा डिस्टर्ब केला आहे कारण कीर्तन चालू व्हायचं होतं, परंतु बाईट पण महत्त्वाची होती कारण तुमचा आवाज महाराष्ट्रावर पोहोचला पाहिजे म्हणून कीर्तन सेवेला तुम्हाला थोडासा विलंब झाला, त्याबद्दल आम्ही दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. कॅमेरामॅन नवनाथ जाधवसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी आवाज.